नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर ॲज अ शेअर मार्केट ॲनालिस्ट, ट्रेनर आणि मेंटॉर तुमचं आपल्या या मराठीतील यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असताल किंवा हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा जर पाहताय तर आपल्या या मराठीतील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत ह्या चॅनलच्या व्हिडिओज पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त ग्रुप्सवरती ह्या व्हिडिओ शेअर करा, कारण ह्या व्हिडिओ सर्व मराठीत आहेत, जेणेकरून आपल्या साध्या सर्वसामान्य माणसांनाही ह्याच्यामधून शेअर मार्केट अगदी साध्या सोप्या पद्धतीने शिकण्यास मदत होईल याची मी खात्री देतो आणि त्यांनाही काहीतरी नवीन वेगळं आपल्या मराठी भाषेत शिकायला मिळेल. तरी तुम्ही सहकार्य करावे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत शेअर करा. तसेच बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणारं नॉलेज आणि भविष्यातून येणाऱ्या ज्या व्हिडिओ असतील त्या तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. मित्रांनो, तुमच्याकडून जो आपण आत्तापर्यंत डिस्कस केलेलं की वर्कशॉपचा अपडेट दिलेला आहे की आपण पुण्यामध्ये, नाशिक आणि मुंबई येथे झालेला आहे. पुढचा वर्कशॉप आपला असणार आहे कोल्हापूरमध्ये. तसेच प्रत्येक सिटीमध्ये दर महिन्याला एक वर्कशॉप घेण्याचं आपण प्रायोजन केलेलं आहे. तरी तुम्ही इच्छुक आहात तर माझ्या या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करायला विसरू नका आणि अधिक माहिती मिळवा. ओके मित्रांनो, आपण आता फंडामेंटल ॲनालिसिसवर डिस्कशन आपलं चालू आहे. म्हणजे आपण टेक्निकल ॲनालिसिसचे व्हिडिओ पाहिले, आता आपण एक फंडामेंटल ॲनालिसिसची सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं, फंडामेंटल ॲनालिसिसचे कुठले मुद्दे आपल्याला घेतले पाहिजेत आणि ज्याच्यामुळे आपण टेक्निकल ॲनालिसिस बरोबर फंडामेंटल ॲनालिसिस करून हे चांगले प्रॉफिट कसे कमवू शकतो हे मला तुम्हाला शिकवायचं आहे. तर मित्रांनो, आजचा आपला फंडामेंटल ॲनालिसिसचा पार्ट नंबर 2 आहे. ह्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत की पी रेशो म्हणजे काय. जसं पहिला आपण की तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अर्निंग्स पर शेअर ह्याच्यावर आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर मी बोललेलो की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पी रेशोबद्दल बोलू की हे असे डिफरंट टाईपचे जे रेशोज असतात ते रेशोज आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिस एखाद्या कंपनीचं करायला खूप छान सारे मदत करतात. मित्रांनो, पीई रेशो म्हणजेच काय तर प्राईस टू अर्निंग रेशो. म्हणजे कंपनीची जी प्राईज आहे, म्हणजे स्टॉकची जी प्राईज आहे त्याला अर्निंग्स पर शेअर जो असतो EPS बोलला जातो त्याने डिवाईड केलं जातं. हे EPS म्हणजे काय तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा वरच्या ह्याच्यामध्ये क्लिक करून तुम्ही शिकू शकता. तर EPS शिकल्यानंतर तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये मी आज शिकवणार आहे की पी रेशो म्हणजे त्या EPSचा आणि त्या प्राईजचं जर काही रिलेशन काढलं तर आपल्याला कंपनीची जी पी रेशो निघतो त्याचा यूज आपल्याला कसा करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी व्हॉट इज पी रेशो, प्राईस टू अर्निंग रेशो हे शिकण्यापूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छितो. समजा मला एक कार घ्यायची आहे. जर ती कार घेण्यासाठी मला एक 6 लाख ते 6 लाख रुपयांची किंमत आहे त्या कारची आणि त्या कारचं ॲव्हरेज आहे सरासरी 12 ते 15 किलोमीटर, 15 किलोमीटर असं धरू. तसेच मला दुसरी एक कार त्यासाठी ऑप्शन आहे, पण त्या कारची किंमत थोडी महाग आहे. ती कार 8 लाखाला मिळते मला, पण त्या कारचं ॲव्हरेज 22 किलोमीटर आहे. म्हणजे जवळपास 7 किलोमीटरचा फरक पडतो आहे. म्हणजे माझे 2 लाख जास्त जात आहेत, पण मला पर किलोमीटर 7 किलोमीटरचा फायदा होणार आहे. म्हणजे काय ते मी सांगायचं उद्देश आहे, तर पैसे जास्त जात आहेत पण माझा इथे ॲव्हरेजमध्ये फायदा आहे. तसेच समजा की तुम्हाला एक सेकंडरी सोर्स इन्कम म्हणून एक तुम्ही घर घेताय, कुठेतरी गुंतवणूक करताय. तर समजा एक घर घेतोय मी, समजा पुण्यासारख्या सिटीमध्ये घर घेतोय मी, तर एक घर मला 40 लाखाला बसतंय. त्या 40 लाखाच्या घराला मला सरासरी 10,000 रुपये उत्पन्न मिळणार आहे, मासिक उत्पन्न. तसेच दुसरं घर मला थोडं सिटीच्या मिड साईजला मिळतं आहे, पण त्याची किंमत ही 60 लाख रुपये बरोबर, पण त्याच्यामधून मला जवळपास 17,000 रुपये उत्पन्न मिळणार आहे. तर मी काय करेल, 40 लाखावालं घर घेईल का 60 लाखावालं घेईल? ओके, तर मी 60 लाख रुपयाचं घर घ्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. का तर मला थोडी इन्व्हेस्टमेंट जास्त करावी लागते, पण मला त्याच्यातून मिळणारा रिटर्न पण जास्त आहे. ही जी 2 उदाहरणं मी सांगितली ना, ह्याच्यातून तुम्हाला हेच सांगायचं आहे की प्राईज जरी जास्त असले तर आपण त्याच्यातून मिळणारं जे आउटपुट असतं ना हे महत्त्वाचं पाहतो. ओके, हे उदाहरण लक्षात ठेवा. नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुन्हा ह्याची मी तुम्हाला आठवण करून देईल आणि ह्याचा फायदा आपल्याला कसा करायचा आहे तेही आपण पाहू. तर सध्या पाहू प्राईस टू अर्निंग रेशो म्हणजे काय. तर प्राईस टू अर्निंग रेशो म्हणजे काय तर कंपनीची जी प्राईज असते, ओके, किंवा आपण त्याला पी रेशो बोलतो, प्राईस टू अर्निंग रेशोला. तर कंपनीचं व्हॅल्युएशन आपण काढलं जातं. तर ते कसं काढलं जातं तर कंपनीच्या शेअर्सची करंट प्राईज, मार्केटला जी करंट प्राईज असते ती आणि
कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर शेअर, जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहे किंवा तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता, त्याची लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ पुन्हा आधी पहा आणि त्यानंतर हा व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दलच्या काही शंका असतील तर त्या क्लिअर होण्यास मदत होतील. मित्रांनो, आता प्राईस टू अर्निंग रेशो पाहिला आपण म्हणजे काय असतो, तर कंपनीची करंट प्राईस तसेच त्याची सध्याची EPS व्हॅल्यू आपण काढली जाते मागच्या 12 महिन्याची जी असते ती. आता त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आपण आता पाहू. PE रेशो म्हणजे शेअर्सची करंट प्राईस आणि डिवायडेड बाय अर्निंग्स पर शेअर, हा त्याचा एक फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्यानुसारच त्या सर्व शेअर्सचा PE रेशो काढला जातो. आता एक उदाहरण देतो. PE रेशो काढतोय आपण, एक ABC कंपनी आहे. ओके, त्या कंपनीच्या शेअर्सची सध्याची किंमत आहे 1000 रुपये. मार्केटचा सध्याचा भाव चालू आहे, आजचा क्लोज झालेला 1000 रुपये आहे आणि त्या शेअरचं अर्निंग्स पर शेअर आहे 200 रुपये आहे. तर मी ह्या संख्या जर डिवाईड केल्या तर ह्याच्यातून मला उत्तर मिळते 5. आता हे 5 काय आलं तर ह्याला बोललं जातं हा एक PE रेशो आहे. PE रेशो आला माझा 5. तर हा PE रेशो 5 असं दाखवतो की जो कंपनीचं मला 1 रुपयाचं जर उत्पन्न घ्यायचं आहे, मला कंपनीच्या स्टॉकमधून 1 रुपये प्रॉफिट घ्यायचा आहे, तर सरासरी मला 5 पट जास्त पैसे इन्व्हेस्ट करावे लागत आहे. समजते हे काय रेशो सांगतो, तर मला 1 रुपयाच्या उत्पन्नासाठी त्या स्टॉकच्या 5 पट जे EPSच्या 5 पट मला इन्व्हेस्ट करावे लागतात. म्हणजे मला जर कंपनीच्या स्टॉकमधून 1 रुपया कमवायचा आहे तर मला 5 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत त्याच्यामध्ये. साधा आणि सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. ओके, आता हेच मी सांगितलं. PE रेशो काय दाखवतोय मला, तर PE रेशो असं दाखवतोय की हाऊ मच यू इन्व्हेस्ट फॉर 1 रुपीज ग्रोथ इन स्टॉक. म्हणजे 1 रुपयाची ग्रोथ जर मला हवी तर तो PE रेशो आपल्याला हेच दाखवणार आहे की मी एवढे पैसे त्या पट्टीत जर घालतोय तर तेवढ्यातून मला एवढा प्रॉफिट मिळणार आहे. म्हणजे जर समजा EPS 20 आहे तर मला 1 रुपया मिळवण्यासाठी 20 रुपयाची गुंतवणूक त्या स्टॉकमध्ये करायची, तर मला तो 1 रुपया मिळणार आहे करंट PE रेशोनुसार. म्हणजे 20 पट आपण जास्त थोडी रिस्क घेतोय त्या स्टॉकच्या किमतीची. हे आपण शिकतोय PE रेशोमधून. समजलं मित्रांनो? अगदी साधं सोप्या पद्धतीने सांगतोय तुम्हाला की PE रेशो म्हणजे काय. तुम्हाला जर काही शंका असतील ह्याच्याबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. मी माझा मोबाईल नंबरही दिलेला आहे, त्या नंबरवरही तुम्ही मेसेज करून मला विचारू शकता. त्याच्यानंतर पुढची गोष्ट सांगतो की व्हाय PE रेशो इज इम्पॉर्टंट. आता PE रेशो म्हणजे काय ते समजलं. PE रेशो कसा काढायचा हेही आपण पाहिलं. आता PE रेशो का महत्त्वाचा आहे मित्रांनो, तर PE रेशोचं असं काहीतरी गणित असेल ना की ज्याच्यामुळे आपल्याला स्टॉकमध्ये फायदा होणार आहे किंवा त्याच्यामधून आपल्याला काहीतरी समजणार आहे. तर स्टॉकचं जे व्हॅल्युएशन काढलं जातं ना, म्हणजे तो स्टॉक काय व्हॅल्युएशन आहे, म्हणजे त्याचं जे व्हॅल्युएशन बोललं जातं प्राईसचं आपल्याला घेण्यासाठी, तो खरंच व्हॅल्युएबल आहे का हे आपण PE रेशोनुसार काढलं जातं. तसेच हा स्टॉक स्वस्त आहे की महाग आहे आपल्याला सध्याच्या लेवलला खरेदी करण्यासाठी, हेही आपण PE रेशोनुसार ठरवू शकतो. ते काय कसं हे आपण पुढे शिकणारच आहोत. तसेच ऑल्सो एंट्री आणि एक्झिट लेवल, म्हणजे काही लोक त्या स्टॉकमध्ये एंट्री कधी करायची आणि एक्झिट कधी करायची हे आपण PE रेशोनुसार शिकणार आहोत. ह्या स्टडीसाठी आपला जो टेक्निकल ॲनालिसिसचा स्टडी आहे ना, तोही आपण ह्याला कोरिलेट करणार आहे, जेणेकरून आपल्याला एक स्ट्रॉंग सिग्नल आणि आपलं एक भक्कम मत होतं, जेणेकरून आपण एक चांगला ट्रेड घेऊ शकतो आणि सक्सेस रेशो आपला वाढू शकतो. तसेच कंपॅरिझन ऑफ कंपनी विथ सेक्टर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, कंपनीचा जर PE रेशोचा आपल्याला अजून एक फायदा असतो की एखाद्या कंपनीचा PE रेशो जर 30 आहे आणि जर त्या कंपनीचा जो सेक्टर असतो, लक्षात ठेवा सेक्टरचा PE रेशो पण महत्त्वाचा आहे, जो ॲव्हरेज काढला जातो. जसे की ऑटो सेक्टर आहे, समजा ऑटो सेक्टरचा ॲव्हरेज PE रेशो चालू आहे 50 आणि मी XYZ एक ऑटो सेक्टरमधली कंपनी घेतोय, तिचा PE रेशो आहे 30. म्हणजे मला ह्याच्यावरून काय समजू शकतं, तर कंपनीचा ॲव्हरेज PE रेशो आहे 50 आणि कंपनीचा 30 आहे जो मी बाय करतोय स्टॉक त्याचा, म्हणजे कंपनीला अजून ग्रोथ करण्यास वाव आहे, त्या कंपनीची प्राईस वाढण्यास अजून वाव आहे, हे मला समजू शकतं. तसेच जो फायनान्शियल ॲनालिसिस असतं ना विथ डिफरंट रेशोमध्ये, त्याच्यामध्ये PE रेशो खूप महत्त्वाचा असतो आणि ह्या PE रेशोनुसार आपल्याला खूप छान साऱ्या ॲनालिसिस करायला येतात. येणाऱ्या बाकीच्या व्हिडिओमध्येही ह्याचं रिलेशन मी तुम्हाला सांगणार आहे. तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे शिकतोय की PE रेशोचा आपल्याला यूज कसा करून घ्यायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलोय. तर ह्या बाबी लक्षात ठेवा. ओके, तसेच एक लक्षात ठेवा, PE रेशो कम्पेअर करताना हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, PE रेशो नेहमी
त्याच सेक्टरच्या कंपन्यांशी कम्पेअर करा. प्रत्येक सेक्टरचा PE रेशो वेगळा असतो. अजून एक उदाहरण देतो मी इथे बघा. एक कंपनी आहे, तिची मार्केट प्राईस 1000 आहे. ABC कंपनी बोलू आपण, नाव दिलं मी ह्याला, एक्झाम्पल देतो आहे. कारण हा व्हिडिओ मी तुम्हाला नॉलेज देण्यासाठी बनवला आहे. कुठल्याही प्रकारच्या टिप्स वगैरे देण्याचा उद्देश नाही आहे तो माझा. त्यामुळे मी कुठल्याही कंपन्यांची डायरेक्ट नावं घेत नाही इथे. XYZ ही एक कंपनी, ह्याची मार्केट प्राईस आहे 50 रुपये. ओके. आता अर्निंग्स पर शेअर जे असणार आहे ते ABCचं 200 आणि XYZचं 5 आहे. तर PE रेशो येतो ABCचा 5 रुपये आणि XYZ कंपनीचा येतो 10 रुपये. म्हणजे मला काय समजतं याच्यातून, म्हणजे जर ABC कंपनीच्यात मला 1 रुपया प्रॉफिट कमवायचं आहे तर मला 5 रुपये इन्व्हेस्ट करावे लागणार आहेत आणि XYZ कंपनीमध्ये मला 1 रुपया कमवायचा तर मला 10 रुपये कमवावे लागणार आहेत, इन्व्हेस्ट करावे लागणार आहे. तर मी कुठला निवडेल ह्याच्यामध्ये? ओके, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे स्टॉकची प्राईस याला महत्त्व नाही. म्हणजे स्टॉकची प्राईस मोठी म्हणजे PE रेशो जास्त असेल का असं नाही. हे मला ह्याचे एक्झाम्पलमधून तुम्हाला दाखवायचं आहे. अर्निंग्स पर शेअर सगळं डिसाईड करत असतो. जर आता त्या स्टॉकची प्राईस वाढली अचानक तर PE रेशो चेंज होऊ शकतो. पण हे रिअर गणित होतं आणि ह्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात. मार्केट प्राईस आणि EPS समजलं. PE रेशो बघताना काय बघायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. तसेच आता अजून एक तुम्हाला मी एक्झाम्पल देतो की लो PE रेशोचं एक्झाम्पल देतो. म्हणजे लो ग्रोथ एक्झाम्पल आहे. एक कंपनीची ग्रोथ एकदम लो चालू आहे. ओके, तर एक 5 वर्षाचा आपण ह्याचा स्टडी करू. एक एक्झाम्पल म्हणून मी घेतलेलं आहे. इयर 5 वर्षाचा स्टडी आहे. याच्यामध्ये प्राईस बघा, पहिल्या वर्षी 100 होती, दुसऱ्या वर्षी 110, 120, 130, 140 अशी प्राईस ती हळूहळू वाढते. त्याचं कंपनीचं अर्निंग्स पर शेअर पण एकदम स्लोली वाढत आहे. 10, 11, 12, 13, 14 म्हणजे काय, तरी एक स्लो ग्रोथ कंपनी. मग मला जर असं दिसतंय की मी मागच्या 10 वर्षाचा PE कम्पेअर करतोय तर मला असं दिसतंय की PE रेशोमध्ये जास्त काय मोठी ह्या कंपनीच्या वाढ होत नाही. तर मी ह्याच्यावरून असं ठरवू शकतो की ह्या कंपनीमध्ये मला जास्त इंटरेस्ट दाखवून काही फायदा नाही. का तर कंपनीची ग्रोथ खूप स्लो चालू आहे. म्हणजे जर ह्याच्यामध्ये मी पैसे घालतोय तर माझा ह्याच्यातून मिळणारा रिटर्न पण खूप स्लो असणार आहे किंवा तेवढी मला त्याच्यामधून पोटेन्शियली अर्निंग होणार नाही. हे आपण लो PEच्यातून शिकतोय. एक्झाम्पल देतोय जस्ट मी समजावं की, कारण काय, ज्यावेळी मी PE रेशो एखाद्या कंपनीच्या स्टॉकचा इंडिव्हिज्युअली स्टॉकचा जर कम्पेअर करतोय किंवा स्टडी करतोय तर सरासरी मागच्या 4 ते 5 वर्षाचा PE रेशो पाहावा, जेणेकरून आपल्याला त्याच्यामधील चढ उतार समजतात. तसेच त्या चढ उतारांमुळे आपल्याला डिसिजन घेण्यास खूप मदत होते. मी जर फक्त सिंगल ह्या वर्षाचा PE रेशो पाहतोय, तो जर कमी आहे किंवा तो खूप जास्त आहे, ह्याच्यामुळे माझा डिसिजन चुकू शकतो. त्यामुळे मी काय करणार आहे तर PE रेशो बघताना मागच्या 4 ते 5 वर्षाचा कम्पेअर करणार आहे त्या स्टॉकचा, प्लस त्या स्टॉकच्या सेक्टरचा पण कम्पेअर करणार. हे मला तुम्हाला इथून सांगायचं आहे हे एक्झाम्पलमधून. दुसरं एक्झाम्पल आहे हाय PE रेशो. म्हणजे ही एक कंपनी आहे, ही कंपनी एक हाय ग्रोथ एक्झाम्पल घेतलेली आहे. म्हणजे ही कंपनीचं काय, ग्रोथ चांगली होते. 5 वर्षाचाच आपण ह्याचा स्टडी करू. प्राईस हिची पहिल्या वर्षी 100 होती, नंतर 300 झाली, तिसऱ्या वर्षी 700, 1100 आणि 1500 अशी हाय ग्रोथ होते. त्याप्रमाणे तिचं अर्निंग्स पर शेअर पण वाढतात. 10 रुपये होतं, नंतर 20, 35, 40 आणि 50 असं झालं. मित्रांनो, हे एक एक्झाम्पल आहे, लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर PE रेशो पण माझा 10, 15, 20, 27, 30. म्हणजे जर मी आता विचार करतोय की ह्या वर्षी जर माझा 30 PE रेशो आहे तर तो स्टॉक मला महाग आहे का, तर मी अशा वेळी डिस्कस करणार आहे की त्या सेक्टरचा PE किती आहे. तसेच PE जास्त असला म्हणजे तो काही लगेच कमी होणार नाही, तर तो वाढतही राहणार आहे. त्यामुळे ह्या रेशोनुसार मी ठरवू शकतो की मला ह्या स्टॉकमध्ये मी जर इन्व्हेस्ट करतोय तर मला नक्कीच ह्याच्यातून अजून चांगले ग्रोथ मिळू शकते. का तर मागच्या 5 वर्षाचा इतिहास चांगला आहे. तसेच मी ह्या स्टॉकला टेक्निकल ॲनालिसिसला मी जे तुम्हाला शिकवलं आहे त्याच्यावरही पडताळून पाहणार नक्कीच आहे. पुढची एक कंपनी आहे. ओके. ह्या कंपनीमध्ये आपण लो PE बघू, म्हणजे निगेटिव्ह PE. पहिला बघितला लो म्हणजे एकदम स्लो ग्रोथ होती, एक दुसरा बघितला हाय ग्रोथ वाला, तर ही निगेटिव्ह आली. 5 वर्षाच्या ग्राफमध्ये पहिल्या वर्षी हिची किंमत 1500 होती, नंतर 1100 झाली, 700, 300 आणि 100. म्हणजेच हा स्टॉक पडतोय गेल्या 5 वर्षामध्ये, हा कमी होतोय. ह्याचं तसंच अर्निंगही कमी होतं. म्हणजे ह्याला रिझन वेगळे असतील. कंपनीचा सेल्स डाऊन होतोय, प्रॉफिट रेशो कमी होतोय, ह्याच्यामुळे कंपनीचं अर्निंग्स पर शेअर पण डाऊन होतंय. 50, 40, 35, 20 आणि 10 असं स्टेप बाय स्टेप कमी होते. त्याच्यामुळे त्याचा PE आधी जास्त होता, नंतर कमी होत आला. आता इथे असं आहे का की 10 PE म्हणून मी बाय केलं पाहिजे?
तर नक्कीच नाही, कारण पी कमी होतोय. जर मला चार्टवर काय दिसतंय ते पहा, प्लस पी रेशो कमी म्हणजे मला ह्याला सेक्टरशी पडताळून पाहायला पाहिजे. तसेच बाकीचे ॲनालिसिसही मला ह्याच्यामध्ये उपयुक्त ठरणार आहेत, जे आपण पुढे शिकणार आहोत. त्याच्यानुसार मी ठरवू शकतो की आता मला ह्याच्यामध्ये एंट्री करणं योग्य आहे का नाही, हे मला ह्याच्यातून सांगायचं आहे. मित्रांनो, आपण जवळपास 3 एक्झाम्पल पाहिले. एक लो पीईचा पाहिला, एक हाय पीई रेशो जी कंपनी हाय ग्रोथमध्ये होती, आणि दुसरा निगेटिव्ह ग्रोथचा पाहिला. ह्याच्यामधून असं मला तुम्हाला शिकवायचं होतं की पीईनुसार तुम्ही ठरवू शकता की त्या स्टॉकमध्ये मागच्या 5 वर्षाच्या कंपॅरिझननुसार तो स्टॉक पुढे कसा परफॉर्म करू शकतो. कारण स्टॉक मार्केट इज अ प्रॉबॅबिलिटी, म्हणजे हे सर्व शक्यतांवर आपण असतं. म्हणजे आजपर्यंत असं केलं म्हणून हा स्टॉक वाढेल किंवा तो स्टॉक पडेल हेच आपण ठरवत असतो, आणि ते ठरवण्यासाठी एक स्ट्रॉंग मत व्हावं म्हणून हा आपण ॲनालिसिस करतोय. ओके, समजलं मित्रांनो. त्याच्यानंतर आता एक लाईव्ह एक्झाम्पल घेतो. मला अशा काही रिक्वेस्ट आलेल्या आपल्या मित्रांच्या की थोडं कम्पेअर करून स्टॉकबाबत दाखवा. तर मित्रांनो, हे एक लाईव्ह एक्झाम्पल घेतलं आहे. हे एक स्क्रीनर म्हणून एक वेबसाईट आहे, तर त्याच्यावर तुम्हाला फंडामेंटल ॲनालिसिस खूप छान प्रकारे करता येतं आणि फ्रीली अवेलेबल आहे. तरी नक्कीच तुम्ही वापरा. मी मोस्टली लोकांना जास्तीत जास्त फ्री वेबसाईट्स वगैरे इन्फॉर्म करत असतो, कारण विनाकारण पैसे घालवण्यापेक्षा जे मार्केटमध्ये स्वस्तात आणि फ्री मिळते त्याचा यूज करूनही आपण छान ॲनालिसिस करू शकतो. तरी ते मला तुम्हाला असं दाखवायचं आहे. हे एक IT सेक्टरच्या कंपनी आहे, TCS, इन्फोसिस. आता इथे बघा, करंट मार्केट प्राईस आहे ती 2183. त्याचा पी रेशो पण दिलेला आहे, अर्निंग्स पर शेअर पण दिलेलं आहे. तुम्हाला जर लाईव्ह पाहिजे असेल तर तुम्ही ह्याला डिवाईड करून पाहू शकता. ही 2183 जी प्राईस असेल त्याला ह्या प्राईजने पहा, जेणेकरून तुम्हाला काय समजेल की ती प्राईस कशी आपल्याला चेंजेबल होते, किंवा हे पी रेशो मी जसे तुम्हाला सांगितले ते नक्की तसे बरोबर आहेत का, त्याच रेशोनुसार काढतात का, हेही तुम्हाला ह्या व्हिडिओनुसार समजेल. ओके, तर मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता. इथे पहा, TCSचा पी रेशो 25 आहे. ओके, बाकीच्या स्टॉकचा पी रेशो त्यानुसारच कमी जास्त आहे मित्रांनो. तर त्याच्यानंतर विप्रोचा पहा 19 आहे, SCLचा 14 आहे, 15 आहे टेक महिंद्राचा. अशा ह्या कंपन्यांचे पी रेशोज आहेत. तुम्ही ते स्टडी करून पाहू शकता. ओके, किंवा त्याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता तुम्हाला आता काय केलं पाहिजे, की कुठला स्टॉक घेतला पाहिजे. ह्या सर्व स्टॉकला त्यांच्या सेक्टरचा जो ॲव्हरेज पी असेल त्यांच्याशी पडताळून पहा, जेणेकरून तुम्हाला डिसिजन घेण्यास नक्कीच मदत होईल. मित्रांनो, त्याच्या पुढचं एक एक्झाम्पल मी ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये, की त्या एक्झाम्पलमध्ये आपण आता पाहणार आहोत की पुढचं एक्झाम्पल आहे FMCG सेक्टर. म्हणजे FMCG म्हणजेच फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स जे आपण बोललो जातो ते. तर ह्याच्यामध्ये आपण असं पाहतोय की अव्हेन्यू सुपरमार्ट सध्या एक ट्रेंडिंग कंपनी आणि चांगली प्रॉफिटेबल पण आहे. लॉंग टर्मसाठी खूप छान सारे रिटर्न्स देण्यासारखी तिची पोटेन्शियल आहे, आणि नक्कीच एक मल्टीबॅगरमधली आहे असं मला तरी वाटते. तुम्ही तुमचा स्टडी फॉलो करू शकता पाहून. तर ह्याच्यामध्ये फ्युचर रिटेल जी कंपनी जे आपण बिग बाजार बोलतो त्याचा 31 PE आहे, ट्रेंडचा 107 आहे, हे अरविंद फॅशनचा तर 839 आहे. म्हणजे पहा, हे जे ट्रेंडिंग सेक्टर्स असतात ना FMCG, फास्ट मुव्हिंग जे सेक्टर असतात ना FMCGवालं, तर त्याचा पी रेशो पण हाय आहे. म्हणजे मी जर आता ह्याच्यामध्ये जर ह्या स्टॉकला मी ITच्या स्टॉकशी जर कम्पेअर करायला गेलो तर मी पूर्णपणे चुकीचं असणार आहे. मी जसं तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की कम्पेअर करताना नेहमी मला त्या स्टॉकच्या सेक्टरमधल्या कंपन्यांशी कम्पेअर करायचं आहे. तर इथे त्या स्टॉकच्या सेक्टरशी कम्पेअर करा आणि ठरवा की तुम्हाला आता काय करायचं आहे. तसेच ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय की हाय पीज आहेत, मागच्या 5 वर्षाची पी काढा, त्यांना कम्पेअर करा एकमेकाशी आणि ठरवा की आता आपल्याला काय डिसिजन घ्यायचा आहे. तसेच चार्टवर आपल्याला काय दिसतंय ह्यानुसार आपल्याला चांगला एक ट्रेंड बांधायला 100% मदत होते मित्रांनो. ओके मित्रांनो, आता हे पी रेशोबद्दल आपण सर्व एक्झाम्पल्स पाहिली, लाईव्ह एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये पाहिलं. तर एक लक्षात ठेवा, महत्त्वाच्या गोष्टी काय सांगतो. लो पी मीन्स नॉट टू बाय. असंच नाही की लो पी झाला म्हणजे लगेच बाय करावा. हाय पी म्हणजे लगेच सेल करा असंही नाही. हाय पी हायही होऊ शकतो. ऑलवेज कम्पेअर पी विथ अदर स्टॉक्स विथ सेम सेक्टर. त्याच सेक्टरमधल्या कंपन्यांशी त्या पी रेशोची तुलना करा. ओके, म्हणजे जर मी 5वीच्या मुलाची जर 10वीच्या मुलाशी कम्पेअर करतोय तर ते पूर्णपणे चुकीचं असणार आहे. बरोबर, सेम फंडा इथे वापरा. त्याच क्लासमधल्या मुलांची कम्पॅरिझन करा, जेणेकरून आपल्याला ट्रेंड बांधायला खूप छान मदत होणार आहे. डोंट कम्पेअर डिफरंट सेक्टर कंपनी पी फॉर बाय ऑर सेल.
जसं सांगितलं की दुसऱ्या सेक्टरच्या कंपनीचा बाय आणि सेलसाठी कंपॅरिझन अजिबात करायचं नाही. कारण जर पाहिलं तर सरासरी जे ट्रेंडिंग सेक्टर असतात FMCG सारखं वगैरे वगैरे, तर ह्या सेक्टरचे PE रेशो थोडे हायज असतात. जे सेक्टर थोडे स्लो चालतात, स्लो ग्रोथ सेक्टर असतात, जसं की कापड सेक्टर जो असतो, तर त्या सेक्टरमधल्या कंपन्यांची एवढी काही ग्रोथ नसते, टेलिकम्युनिकेशन सारख्या कंपन्यांची, मग ह्यांचे PE थोडे कमी असतात. त्यामुळे प्रत्येक सेक्टरचा PE वेगळाही असतो, तो तुम्हाला स्टडी करायचा आहे. ऑलवेज कम्पेअर स्टॉक विथ सेक्टर ॲव्हरेज PE. आणि एक लक्षात ठेवा, स्टॉकचा ज्यावेळी PEचा स्टडी करतोय ना, तर त्यावेळी त्या स्टॉकच्या ॲव्हरेज PEचा सेक्टरचा जो ॲव्हरेज PE असेल ना, त्याच्याशी कम्पेअर करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला चांगला ट्रेंड सापडणार आहे. मित्रांनो, हे गोष्टी लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका, किंवा मला कॉल करूनही विचारू शकता. मित्रांनो, ऑलवेज हॅपी टू हेल्प यू. जर काही शंका असतील तर नक्कीच प्रामाणिकपणे मदत करण्याचा प्रयत्न करेल. फक्त विनाकारण काही लोक त्रास देण्याचा प्रयत्न करतात, तसं करू नका. जर खरंच शंका असतील तर विचारायचा प्रयत्न करा, जेणेकरून मलाही तुम्हाला त्या शंका निरसन करायला खूप आवडेल. तसेच तुम्ही जर आपल्या सेमिनार्समध्ये, माझे जे वर्कशॉप्स आहेत त्याच्यामध्ये भाग घेऊ इच्छिता, किंवा तुम्हाला अजून डीपमध्ये शिकायची इच्छा आहे, मी जे शिकवतो यूट्यूबमार्फत ह्याच्याही डीपमध्ये मी वर्कशॉपमध्ये शिकवत असतो, तर ते जर शिकायचे, लाईव्ह टू लाईव्ह ॲनालिसिस शिकायचे, तर मला संपर्क करायला विसरू नका आणि आपल्या वर्कशॉपला जॉईन व्हा, जेणेकरून आपल्याला भविष्यात तुम्हाला एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर आणि ट्रेडर बनायला मदत होईल, याचं मी तुम्हाला खात्री देतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हे आपण शिकलेलो आहोत. नेक्स्ट वर्कशॉप आहेत नाशिकमध्ये, आत्ताच पूर्ण झालेला आहे आपला वर्कशॉप. त्याच्यानंतरनं कोल्हापूरमध्ये आपण भेटणार आहोत 15 आणि 16 जुलैला. त्याच्यानंतरनं पुण्यात आहोत आपण 29 आणि 30 जून, आणि मुंबईमध्ये आहोत 13 आणि 14 जुलै. तर ह्या तारखा मित्रांनो नोट डाऊन करा. नक्कीच भेटू ह्या ठिकाणांमध्ये. तुम्ही जर इंटरेस्ट असेल तर कॉल करा आणि भेटा. नक्कीच लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी असेल. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. आपण आता इथे थांबू. पुढच्या भागात भेटू एका नवीन विषयासह. तसेच तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्या द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमचा अभिप्राय नक्की कळवा. जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद.